तर साक्री शिर्डी मार्गावरील भावडभारी या घाट रेड अलर्टमुळे बंद झालेला आहे। ढगफुटी सदृश्य पावसामुळे 48 तासांसाठी भावडबारी हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। घाट परिसरामध्ये दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता हा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला। तर पुण्यातील धायरी पुलाला तडे गेल्याचा व्हिडिओ समोर आलाय। पुण्यामध्ये सलग 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी धायरी पुलाला हे तडे गेल्याचं पाहायला। तर नालासोपारा पूर्वेकडील तुळींज परिसरामध्ये रस्त्यालगतच मोठं झाड कोसळल्याची घटना घडली। वादळी वाऱ्यामुळे हे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। जवानांनी तात्काळ झाडांची छाटणी करून ते रस्त्यावरून हटवलेलं आहे। तर चिपळूणमध्ये बाजारपेठेत अर्बन बँकेसमोर झाड कोसळले। झाड कोसळल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती। घटनेत कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। पावसामुळे सिन्नर पंचायत समितीच्या छताला गळती लागली। कार्यालय परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। शासकीय कामासाठी तालुक्यातून येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो।